शेतकरी जगला तर आपण जगू, पण आज शेतकऱ्याचं जगणं कठीण झालंय. आणि मी सुद्धा शेतकरी कुटुंबातून आहे आणि आमच्या सुद्धा शेतातलं पीक या पावसाच्या पाण्यात गेलंय. नमस्कार मंडळी, मी यशराज सावंत, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये. शेतकरी पीक पिकवण्यासाठी किती जीवतोड मेहनत करतो. तो स्वतःसाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठी पीक उगवतो, पण या पावसाने शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. माझं गाव बाबरगाव शिवगड मधल्या शेतकऱ्यांची पण हीच अवस्था आहे. मी स्वतः शेतकरी कुटुंबातून आहे. आमच्या शेतातलं ऊस, मोसंबी आणि इतर पीक पाण्यात वाहून गेले. ज्या पिकाला आधीच भाव मिळत नाही अशी अवस्था होती, आता तर पीकच उरलं नाही. या व्हिडिओ मध्ये तुम्हाला ज्या क्लिप्स दिसत आहेत त्या आमच्याच गावातल्या नुकसानाच्या क्लिप्स आहेत. दसरा दिवाळी दारात आली, पण शेतकऱ्यांच्या घरात मात्र हसू नाही, फक्त चिंता आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही कारण पीक नाही, आणि जेव्हा पीक असतं तेव्हा भाव नसतो. म्हणजे शेतकरी प्रत्येक वेळेला अडचणीत असतो. सरकार मदत कधी जाहीर करणार? खरी मदत वेळेवर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. वेळ निघून गेल्यावर मदत काय उपयोगाची नसते. खरं तर शेतकऱ्याला आज मदत लागते, आता आधार हवा. शेतकरी जगला तर गाव जगेल, गाव जगला तर महाराष्ट्र जगेल. माझं सरकारला एकच आव्हान आहे, शेतकऱ्याला वेळेवर मदत द्या आणि योग्य भाव द्या, कारण पोशिंदा जगला तरच आपलं पोट भरू शकतो. मंडळी, तुमचं काय म्हणणं? खरंच शेतकऱ्याला योग्य वेळी मदत मिळते का? कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ इतका शेअर करा, शेतकऱ्यांचा आवाज पुढे नेणं आपली जबाबदारी आहे. मला फॉलो नसेल केलं तर लवकर फॉलो करा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.